झालं का? हॅलो एव्हरीबडी, मी लायन्स क्लब ऑफ पुणे सिनियर्सचा मेंबर आहे. सध्या सेक्रेटरी पदावर काम करत आहे. लायन्स क्लबच्या नवीन पदाधिकाऱ्यांमध्ये डॉक्टर रमेश माहेश्वर यांचे प्रेसिडेंट म्हणून नेमणूक झालेली आहे. त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही लायन्स हेल्थ अँड वेल्थ बिझनेस फोरम या माध्यमातून सिनियर सिटीजन यांना मोफत औषध वाटप करणार आहोत. त्यानंतर फ्री चेकअप त्यांचं करणार आहोत. नंतर परमनंट हेल्थ अँड वेल्थ ॲक्टिव्हिटीज ज्याचं आम्ही करणार आहोत ती WHO टिळक रोड या ठिकाणी त्यांचं क्लिनिक आहे, त्या ठिकाणी हा उपक्रम राबवणार आहोत. तसंच दर रविवारी किंवा पहिल्या रविवारी लास्कर पॅलेस बिबीवाडी या ठिकाणी सुद्धा हा कार्यक्रम आम्ही राबवणार आहोत. माझ्या सामाजिक जीवनामध्ये हा एक उपक्रम चांगला आहे. त्यांना सगळं या उपक्रम आमचं सहकार्य राहील, आमच्या लायन्स क्लबचं सहकार्य राहील. त्यानंतर माझं पर्सनल सांगायचं म्हणलं तर मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेसचे एक पदाधिकारी आहे. त्यांच्या माध्यमातून मी काम करत असतो. नंतर मी अखिल भारतीय मराठा महासंघाचा वधूवर विभागाचा प्रमुख आहे. त्यांच्या माध्यमातून आम्ही लग्न जमवायचे काम करतो. मी गेली 15-20 वर्ष हे काम करत आहे लग्न जमवायचं. तर वधूवरांच्या माध्यमातून सुद्धा आमचा एक सामाजिक उपक्रम चालू आहे. त्यानंतर वकिलीच्या माध्यमातून जो अन्याय होतो महिलांवर, जो आता सध्या होतोय, त्यांच्यावर बऱ्याच महिला ज्या अन्याय झालेल्या महिला पुढे येत नाहीत, तर त्यांनी पुढे यावं. कारण आम्ही कोर्टाच्या माध्यमातून एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीच्या माध्यमातून त्यांच्या केसेस आम्ही फ्री ऑफ चार्ज म्हणजे मोफत फी घेऊन, जी कुठली फी न घेता आम्ही त्या केसेस चालवतो. तर अशा अन्याय झालेल्या महिलांनी खरंच अवश्य पुढे यावं आणि या उपक्रमाचा फायदा घ्यावा. असे असंख्य उपक्रमात मी सध्या सहभागी आहे. नंतर मी स्वतः एक बँक अण्णासाहेब मगर सहकारी बँक या बँकेचे मी उपाध्यक्ष आहे. बँकेच्या माध्यमातून मी बरीच गरीब लोकांना आर्थिक सहाय्य करत असतो. पुण्यातल्या जनता वसाहत या झोपडपट्टीत मी जवळजवळ 40 लाख रुपये कर्ज वाटलेला आहे. प्रत्येक घटी मी 20,000 रुपये कर्ज वाटलेलं आहे. पण माझा अनुभव असा की त्या घरच्याने माझ्या पेमेंट आहे, कर्ज थकवलेलं नाही. अशा लोकांना मदत केली तर खरंच आपल्यातली लोक सुद्धा आपल्या मदतीला धावून येतात. या माध्यमातून माझे काम चालू आहेत. मी रामेश्वर नागरी सहकारी पतसंस्थेवर संचालक आहे. मी पतसंस्थेचा नुकताच आता मी बँकेत रूपांतर करणार आहे. त्या माध्यमातून मी नवीन प्रकरण आता RBI पाठवायचं आमचा प्रयत्न चालू आहे. तर असे उपक्रम आमचे चालू आहेत. बोला डॉक्टर साहेब, आता तुम्हाला काय विचारायचं विचारा. माझा मोबाईल नंबर आणि ऍड्रेस सर्वांना सांगा की जेणेकरून ते तुम्हाला कॉन्टॅक्ट करतील आणि त्यांचे प्रॉब्लेम असेल वकिलांच्या दृष्टिकोनातून तुम्ही त्यांना मदत करणार. ओके. आमच्या लायन्स क्लबच्या मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून ज्या आपल्या निराधार लोक आहेत किंवा विधवा महिला आहेत, तर त्यांना सरकारी पेन्शन, संजय गांधी निराधार योजना या माध्यमातून आम्ही सरकारी पेन्शन मिळवून देतो. ते सर्व काम आम्ही मोफत करत असतो. फक्त तुम्ही तुमचा वयाचा दाखला आणि ॲड्रेस प्रूफ आणि रेशन कार्ड वगैरे जर आम्हाला तुम्ही दिलं तर सगळं ॲफिडेविट वगैरे करून आम्ही फॉर्म भरून या योजना तुम्हाला लागू करून देतो. तर यासाठी माझा आणि ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा सगळ्या कायद्यांची माहिती, आता नवीनच ज्येष्ठ नागरिक कल्याण कायदा आलेला आहे 2007, त्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांना खूप सवलती दिलेल्या आहेत सरकारने, त्यासुद्धा आम्ही तुम्हाला लागू करून देतो. त्यासाठी माझा फोन नंबर घ्या 9422003363. माझा ॲड्रेस आहे ट्रेझर पार्क C103 ट्रेझर पार्क, अरण्येश्वर, संतनगर, पर्वती, पुणे 9 या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. मी माझा फोन नंबर सांगितलेलाच आहे. तर तुम्ही अवश्य माझी संपर्क साधा. या सगळ्या उपक्रमात मी माझे सहकार्य तुम्हाला अवश्य राहील. नमस्कार.